संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी पुणेकरांचा पाहुणचार घेऊन आज पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत। भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरातून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालं। हडपसर आणि मग दिवेघाट पार करून पालखीचा मुक्काम आज सासवडमध्ये असणार आहे, तर तिकडे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम लोणी काळभोरमध्ये असणार आहे। लाखो वारकरी विठुनामाचा गजर करत अवघड दिवेघाट पार करतायत। पंढरपुरात आज सायकल वारी संमेलन पार पडतंय। संपूर्ण महाराष्ट्रभरातून सायकल स्वार पंढरपुरात दाखल झालेत। यावेळी रेल्वे मैदानावरती सायकल रिंगण सोहळा पार पडणार आहे, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वीरेंद्रसिंह उत्पात यांनी। रामकृष्ण हरी पंढरपूरमध्ये आज एक अनोखी वारी भरलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून हे सायकल स्वार पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांचं सायकल संमेलन पण आहे आणि सायकलवरचं रिंगणही असणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून नाशिक, लातूर सर्व भागातून हे सायकल स्वार आलेले आहे आणि त्यांची वारी ते पोच करत आहेत। आज सकाळी नगर प्रदक्षिणा या सगळ्या सायकल स्वारांनी घातलेली आहे आणि रेल्वे ग्राउंड येथे त्यांचं सायकल रिंगण होणार आहे आणि त्यांच्यानंतर त्यांचं संमेलन होणार आहे। एक अनोखी वारी पंढरपुरात भरलेली आहे आणि संपूर्ण पंढरपूरमध्ये सायकल स्वार दिसत असल्या कारणाने एक वेगळं अनोखं वातावरण निर्माण झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देशपांडे सोबत वीरेंद्रसिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। तर आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या आणि संतांच्या स्वागतासाठी पंढरपुरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले। तब्बल 4.5 ते 5,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह स्वयंसेवक स्वच्छता अभियानात सहभागी झालेत। शहरातील तब्बल 42 ठिकाणी स्वच्छता अभियान राबवलं जातंय। यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे देखील यात सहभागी झाले। त्यांनीही हातात झाडू घेऊन स्वच्छता केली। याचा आढावा घेत जयकुमार गोरेंशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात यांनी। आज महास्वच्छता अभियान आहे आणि स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी झाडू हातात घेतलेला आहे। सगळी टीम पूर्ण सोलापूर जिल्ह्यातले आमदार असतील सगळे आज स्वच्छता अभियानमध्ये दाखल झालेले आहेत आणि स्वच्छता चालू आहे। काय सांगाल सर, प्रत्यक्ष ग्राउंडवर चालू आहे? हा एक संदेश आहे। आपण पंढरपूर नगरी स्वच्छ राहिली पाहिजे, वारकऱ्यांच्या स्वागताला स्वच्छ पंढरपूर असलं पाहिजे आणि यातून स्थानिकांच्यासाठी संदेश आहे की त्यांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे। वारकऱ्यांसाठी संदेश आहे की आल्यानंतर आपण स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे। म्हणून आजचा हा उपक्रम आहे। साधारण 5,500 लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि साधारण 48 ठिकाणी हे अभियान चालू आहे। नो व्हेकल झोन नंतर ना ही स्वच्छता चालू आहे। वारीची तयारी पूर्णपणे म्हणजे हातात घेतलेली आहे। काय त्याच्यामध्ये नाही, वारीची तयारी हातात नाही, वारीचं काम विठुराय आपल्याकडून करून घेतो, माऊली आपल्याकडून करून घेत असतात, ते चालू आहे। आणि या अनुषंगानं स्वच्छ आणि निर्मल वारी हा जो संदेश माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेला आहे त्यासाठी आम्ही सगळेजण काम करतो। एकंदरीत वारी ही सुरक्षित आणि स्वच्छ होणे गरजेचं आहे, ह्याच्यासाठी स्वतः पालकमंत्री आणि सर्व त्यांची टीम कामाला लागलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्रसिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। तिकडे शिर्डीतून सुद्धा पंढरीला निघालेल्या साईबाबांच्या पालखीचा राहता शहरामध्ये मुक्काम होता आणि आज साईबाबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे। विठुनामाचा आणि साईनामाचा जयघोष करत वारकरी दिंडीत सहभागी झालेत। यावेळी साईबाबांच्या पालखीचं उत्साहात सगळीकडे स्वागत केलं जात आहे, तर भाविक विठूच्या गजरात तल्लीन झाले।
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई अशी आळवणी करत वारकरी अवघड दशा दिवे घाटातनं प्रवास करतायत। विशेषतः मुखामध्ये विठुरायाचं नाव असल्यामुळे थकवा जाणवत नसल्याचा अनुभव काही वारकऱ्यांनी बोलून दाखवला। याच वारकऱ्यांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। पहाटपासूनच दिवे घाटातून जे वारकरी आहेत ते अवघड असलेला हा दिवे घाट जवळपास 7 किलोमीटरचं अंतर आहे आणि ते अंतर काटून आता पंढरीच्या दिशेनं पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ त्यांना मोठी लागलेली मी दाखवायचा प्रयत्न करतो। आणि दिवे घाटामध्ये यावर्षी जो अवकाळी पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे पूर्णतः जी हिरवळ आहे ती हिरवळ देखील या ठिकाणी दाटलेली आहे। त्याचबरोबर जे काही भगवे झेंडे आहेत, टाळ मृदंग आणि जो विठ्ठल नामाचा जयघोष आहे त्यामुळे हा जो दिवे घाट आहे हा आता दुमदुमून निघालेला आहे। माऊलीची पालखी येण्यासाठी जरी वेळ असला तरी त्या अगोदरच्या ज्या दिंड्या आहेत त्या पहाटपासून जे वारकरी आहेत ते पहाटपासून वारकरी हा दिवे घाट सर करतात। विशेष आपण जर बघितलं तर ऊन वारा पाऊस याचा कसलाही विचार न करता हे सगळे जे वारकरी आहेत अवघड असलेला तसं पाहिलं तर दिवे घाट चढणं हे दिव्यच आहे। मात्र तरी देखील विठ्ठलाचं नाम मुखामध्ये असताना हे सगळे वारकरी सोबत असतात त्यामुळे या दिवे घाटामध्ये चढण करत असताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा तो उत्साह कायम असतो। माझ्यासोबत काही वारकरी देखील आहेत त्यांना देखील आपण विचारायचा प्रयत्न करू की अवघड असलेला दिवे घाट यामध्ये आपण जर बघितलं तर वयाचं कुठलं बंधन नाही। 60 70 वर्षाच्या आजी देखील हा दिवे घाट चढतायत। आजी कसं वाटलं दिवे घाट चढताना आणि आता कशा पद्धतीनं तुम्हाला हे होतं? छान वाटलं दिवे घाट करताना वारी, पांडुरंगाची वारी अतिशय छान वाटली। किती वर्षापासून तुम्ही पायवारी करता? 2-3 वर्ष झाली मी वारी करतो। 2-3 वर्ष। दिवे घाटामध्ये काय वेगळं पण वाटतं यावर्षी? आणि आता जर बघितलं तर सगळे वारकरी एवढा सगळा थकवा आहे, चढण आहे तरी देखील थकवा वाटतो का? असा सोहळा कधीच आला नाही, थकवा वाटत नाही। थकवा वाटत नाही। तरुण देखील आहेत, काय नेमक्या भावना आहे तुमच्या दिवे घाट चढताना? घामाघूम झाला? चांगलं वाटतं, आनंद वाटतो, एकदम भारी वाटतं दिवे घाट चढताना। काही पाय बी दुखत नाही, काही नाही, आनंद पदमाने चालवतो आम्ही। नामस्मरण केल्यानंतर थकवा जाणवत नाही कुठला? अजिबात थकवा जाणवत नाही, स्वर्गीय आनंद मिळतो, खूप मोठा आनंद मिळतो, फार मोठा आनंद मिळतो। म्हणजे एकंदरीत जर वारकऱ्याच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जर बघितलं तर एवढा दिवे घाटाची चढण चढल्यानंतर सुद्धा जो उत्साह आहे, जो आनंद आहे तो खूप मोठ्या प्रमाणातला आनंद आहे आणि तो आनंद उपभोगत हे वारकरी आता पुढच्या मुक्कामासाठी जात आहेत। माऊलीचा आजचा जो मुक्काम आहे तो सासवड या ठिकाणी आहे। मात्र प्रत्येक वारकरी माऊलींच्या सोबत चालत असताना विठू नामाचा जयघोष करत आहे आणि त्याच आनंदामध्ये हा दिवे घाट देखील पार करतोय। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी पुणेकरांचा पाहुणचार घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झालेत। नानापेठ इथल्या श्री देवडुंग्या विठ्ठल मंदिरातून पालखीचं प्रस्थान झालं। भैरोबा नाला, हडपसर, मांजरी फॉर्म पार करत पालखीचा मुक्काम लोणी काळभोरमध्ये आज असणार आहे। महाराष्ट्रातील 80 शहरांमधनं 4000 सायकल्सची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली आणि पंढरपुरात आज सायकल संमेलन पार पडतंय। या निमित्तानं सायकल स्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणेच सायकलवरून नगर प्रदक्षिणा केली। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सायकल दिंडीचं उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला। फिट इंडिया या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत या दिंडीमध्ये सायकलसारख्या व्यायामाचं महत्त्व पटवून देण्यात आलं। राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सायकल स्वारांमुळे आज पंढरी नगरी वेगळ्याच आध्यात्मिक वातावरणात सामावून गेलेली बघायला मिळाली। तर आज पंढरपुरात सायकल वारी आलेली आहे आणि फिट इंडिया या अंतर्गत सायकल दिंडीचा शुभारंभ आज वेगवेगळ्या नेत्यांच्या हस्ते करण्यात आला। रक्षा खडसे, जयकुमार गोरे तसंच इतरही काही स्थानिक नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। खडसेंच्या हस्ते या सायकल दिंडीचा शुभारंभ करण्यात आला आणि संपूर्ण देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून सायकलवरनं हे वारकरी आज पंढरपुरात आलेत।
तर त्र्यंबकेश्वर येथून निघालेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी आता अहिल्यानगरमध्ये पोहोचली आहे। राहुरी तालुक्यातून मार्गक्रमण करत असताना गावोगावी मोठ्या भक्तिमय वातावरणात नागरिकांनी पालखी आणि वारकऱ्यांचं स्वागत केलं। आज डोंगरगड येथून निघालेली निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आणि हजारो वारकरी अहिल्यानगर शहरात पोहोचल्यानंतर तिथे त्यांचं स्वागत झालं। अहिल्यानगर जिल्ह्यातील सराला बेट इथे 200 वर्षांची परंपरा असलेली सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलंय। श्रीरामपुरात पालखी आणि वारकरी दाखल होताच विविध ठिकाणी जेसीबीच्या साहाय्यानं वारकऱ्यांवरती फुलांची उधळण करण्यात आली। तर थत्ते मैदानावरती पार पडलेल्या रिंगण सोहळ्यानं श्रीरामपूरच्या नागरिकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं। हे दृश्य आहेत गंगागिरी महाराज पालखी रिंगण सोहळ्यातले। श्रीरामपूर शहरामध्ये पालखी आणि वारकरी दाखल होताच त्यांचं स्वागत करण्यात आलं, फुलांची उधळण त्यांच्यावरती करण्यात आली। तर थत्ते मैदानावरती पार पडलेलं हे रिंगण आणि या रिंगण सोहळ्यामुळे श्रीरामपूरकरांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं। तर महाराष्ट्रातली वारकरी परंपरा ही फक्त राज्यातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे। जर्मनीवरून आलेल्या विदेशी नागरिकांना वारीची भुरळ पडली आहे। माऊली आणि रामकृष्ण हरी या जयघोषात ते सुद्धा भक्तिमय झाले। जर्मनीतून आलेले हे नागरिक वारीमध्ये सहभागी झाले आणि त्यांना देखील या वारकरी संप्रदायाची भुरळ पडली। त्यांनी वारीमध्ये सहभागी होऊन या संपूर्ण सोहळ्याचा आनंद घेतला। दिवे घाट पार करत असताना वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बाईक ॲम्ब्युलन्सने सेवा पुरवली जाते आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील बाईक रायडर्स यांनी एकत्रित येऊन ही सेवा दिलेली आहे। पायाला ठेस लागल्यानंतर वारकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आणि आरोग्य सेवा मिळण्यासाठी ही सेवा उपयोगी ठरते। या बाईक ॲम्ब्युलन्स संदर्भात जाणून घेतले आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। पंढरीच्या वाटेवरती चालणाऱ्या वारकऱ्यांना इमर्जन्सीच्या वेळी मदत व्हावी, त्याचबरोबर दिवे घाट चढताना जर एखादा वारकरी थकला, एखाद्याला इमर्जन्सी काही आरोग्याचा प्रॉब्लेम झाला तर त्याला लगेच मदत मिळावी यासाठी एक बाईक ॲम्ब्युलन्सची नव्याने कन्सेप्ट आणली गेली आणि त्या अनुषंगाने गेल्या जवळपास 5-7 वर्षापासून ही सेवा देखील केली जाते। माझ्यासोबत ज्यांच्याकडून ही बाईक ॲम्ब्युलन्स आपण समोर पाहतो अशा पद्धतीने ह्या बाईक ॲम्ब्युलन्स आहेत, ज्याच्यावरती इमर्जन्सी एखादा पेशंट असेल तर त्याला यावरती बसवलं जातं आणि जवळच्या हॉस्पिटलला देखील पोहोचवलं जातं। त्याचबरोबर सोबत आता जी ॲम्ब्युलन्स आहे ज्याच्यामध्ये सगळे जे उपचार प्राथमिक उपचार आहेत ते उपचार केले जातील या अनुषंगाने देखील प्रयत्न केला जातोय। विशेषतः दिवे घाटामध्ये प्रामुख्याने याची गरज लागते। नेमकं हे काम कशा पद्धतीने केलं जातं आणि हा उपक्रम काय आहे आपण विचारणार आहोत। नेमका हा काय उपक्रम आहे आणि वारकऱ्याला कशी मदत होते? नमस्कार, माझं नाव कल्याण रमण आहे। तर आम्ही स्ट्रीटसन्स ह्या संस्थेकडनं आहोत। तर स्ट्रीटसन्स हे बळी साहेबांनी चालू केलं होतं 2014 मध्ये। 2014 पासून हा जो कॉन्सेप्ट आहे हे आम्ही सगळे बाईकर्स आहोत आणि आम्ही ह्या ज्या वारकरी येत आहेत या गर्दीमध्ये एखाद्याला जर का इजा झाली किंवा एखाद्याला जर का इमर्जन्सी असेल तर त्यांना आम्ही आमच्या 2 व्हीलरवर बसवतो, मागे एखादा डॉक्टर असतो, त्यांना स्टेबलाइज करून आम्ही जवळच्या PHच्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचवायचं आमचं काम आहे। आतापर्यंत किती पेशंटला तुम्ही हे केलं आणि काय वेगवेगळे अनुभव? तर आता आम्ही दरवर्षी इथे येतो, तर आता दरवर्षी आम्हाला नवीन नवीन अनुभव येतात। काही वेळेस असं असतात की खूप वयस्कर आहेत, त्यांचं हृदयाचे ठोके कमी होतात, ब्लड प्रेशर वाढतं किंवा त्यांचं रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना चक्कर येते किंवा ते अनस्टेबल होतात, अनकॉन्शियस होतात, त्यांना आम्ही जवळच्या PHपर्यंत नेतो। सुमारे दरवर्षी आमच्याकडे 100 ते 150 लोकांची आम्ही सेवा करतो आणि त्या व्यतिरिक्त आम्ही लोकांना जे चाललेत आम्ही त्यांना पाय चोळून देणं किंवा त्यांना बाम लावून देणं जेणेकरून त्यांना इथनं पुढे जाताना प्रवास। या बाईक ॲम्ब्युलन्समध्ये महिला देखील सहभागी आहेत। नेमकं तुम्ही बाईक रायडिंग तर करता, पण ते करत असताना आता ही माऊलीची सेवा करताय, काय वेगळा अनुभव होता आणि इथं आल्यानंतर या माऊलीची सेवा करताना तुम्हाला कशा पद्धतीने आनंद मिळतो?
आनंतर माऊलीची सेवा कसलीही सेवा असू दे, बाईक चालवणं, आम्ही फर्स्ट एड करतो, महिलांचे काय प्रॉब्लेम्स असते ते सॉर्ट करतो, आनंदच आनंद असतो. बघा आता सोशल मीडियाचा एवढा वापर होतोय, तर आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. त्या ग्रुपमध्ये ज्या ज्या लोकांना व्हॉलेंटिअर करायचं आहे ते लोक व्हॉलेंटिअर म्हणून स्वतःचं नाव नोंदवतात. आम्ही सकाळी 6 वाजता एका असेंब्ली पॉईंटला जमा होतो. तिथून आम्हाला पोलीस परमिशन आधीच मिळालेली असते. मग आम्ही गाड्यावर स्टिकर लावतो आणि इथे ज्यावेळी आम्ही खाली घाट चालवायच्या तिथे आम्ही एकदा ठिकाणी जमतो. तिथं प्रत्येकाला त्याची ड्युटी सांगितलेली असते. कोणाकडं बाम वाटपाचं काम असतं, कोणाकडं पाण्याचं काम असतं, कोणाकडं अजून काय असतं. इमर्जन्सीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही कॅरी करतो. कोणाला बेसिक पेनकिलर पासून किंवा ॲसिडीच्या गोळ्या पाहिजे त्याही आम्ही देतो. आणि हे वेगवेगळ्या पद्धतीनं माऊलींची सेवा म्हणजे वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी विशेषतः हे 2014 पासून करतायत. आणि बाईक ॲम्ब्युलन्स अत्यंत महत्वाची, का आता दिवे घाटाचा दिव्य पार करत असताना प्रामुख्यानं ही गोष्ट इथं कोणी जर एखादा इमर्जन्सीमध्ये अडचणीत आला तर त्याला तात्काळ उपचार मिळणं महत्वाची गोष्ट असते. आणि कदाचित ठेस लागली, कुठे पडला तर त्याला प्रथम उपचार देऊन त्याला जीवनदान देण्याचं काम देखील यांच्याकडून केलं जातं. त्यामुळे माऊलीची सेवा करत असताना बाईक ॲम्ब्युलन्स अत्यंत महत्वाची आणि उपयोगी ठरत आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, दिवेघाट. यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तसेच वारीतले अंतरंग जाणून घेणार आहोत. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.